ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विश्वानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि श्री गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आज उपस्थित सर्व पाध्ये पाटील कुटुंबीय तसंच माझा आजोळ माझी मामा मामी नंतर माझी मामे भावंड तसेच सर्व बालमंडळी या सगळ्यांचं मी मनपूर्वक कृतज्ञता सर्वप्रथम व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी मला संधी दिली की एक कथा किंवा एक इकडे मनोगत किंवा आपण म्हणूया की विचार मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं आभारी आहे, कृतज्ञता व्यक्त करतो। चंद्राचं दर्शन घेत नाही आणि जेव्हा आपण चंद्राचं दर्शन घेत नाही आणि समजा चुकून घेतलं गेलं तर मग आपण फार घाबरतो आणि घाबरून मग वेगवेगळे जे काही आपल्याकडून शक्य आहेत ते उपाय करायचा आपण प्रयत्न करत असतो। त्याच्यामध्ये लहानपणी मी ऐकलेला हाही एक उपाय होता की ज्याच्यामध्ये आपण एखाद्याच्या कोणाच्या तरी घरावर जाऊन दगड मारायचे आणि त्याच्या शिव्या ऐकायच्या म्हणजे आपण त्याच्यातून मुक्त होतो असं आपण श्रवण केलं होतं। तर आपण याच्या संदर्भातच एक कथा इकडे श्रवण करणार आहोत की समजा असं काही घडलं तर काय करायचं आहे पण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या बाबतीत देखील अशी घटना घडली होती त्याच्याबद्दल आज आपण इकडे श्रवण करणार आहोत। तर आपल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती असेल की आपण सगळ्यांनी हे कृपया लक्ष देऊन ऐका। जर कोणी चंद्र बघितला असेल ह्या वर्षी नाही पण पूर्वी कधीही जर बघितला असेल तर तुम्हाला ही जी कथा आहे ती मला लक्षात ठेवून ती पुनश्च एकदा तुम्ही त्याला आठवलं स्मरण केलं तरी तुम्हाला त्याचं पुण्य लाभणार आहे। तर याची पार्श्वभूमी आपण बघूया की चंद्राचा शाप आणि त्याचा जो काही मिथ्या दोष आहे किंवा आपण म्हणतो खोटा आळ आपल्यावर येतो त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी आपण आधी समजून घेऊया। तर पार्श्वभूमी अशी आहे की नारद मुनी हे द्वारकेमध्ये आलेले असतात आणि द्वारकेमध्ये येऊन भगवान श्रीकृष्ण यांच्याबरोबर त्यांची चर्चा सुरू असते आणि नारद मुनी जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांना चतुर्थीचं महत्त्व हे पटवून देत असतात आणि त्या अनुषंगाने एक घटना त्यांनी सांगितली। ती दोन बाबतीमध्ये ती घटना सांगितली जाते। ती अशी घटना की भगवान शंकरांकडे एकदा कुबेर जे आहेत ते येतात आणि त्यांना विनंती करू लागतात की आपण आमच्याकडे यावं, आम्ही विद्वानीचा बेत आखलेला आहे आणि तुम्ही या सगळेजण। पण याच्या मागे कुबेराचं जे काही एक इंटेन्शन म्हणूया आपण त्याचे जे काही विचार असतो तो असा असतो की मी म्हणजे फार मोठा आहे आणि मी त्रैलोक्याला खाऊ घालू शकतो हा त्यांचा अहंकार असतो आणि हे शंकर जे आहेत ते त्याला अमान्य करतात की सांगतात मी येऊ शकत नाही पण तू गणेशाला घेऊन जा तो बरोबर करेल। तर त्या अनुषंगाने गणपती बाप्पा हे तिकडे जातात आणि गणपती बाप्पा तिकडे गेल्यानंतर भरपूर
असे यथेच्छ असे मोदक खातात आणि मोदक खाल्ल्यानंतर इकडे दोन गोष्टी आहेत, पण आपण पहिल्या एका प्रसंगाकडे जाऊ की गणपती बाप्पांनी मोदक खाल्ल्यानंतर त्यांचं पोट तुडुंब भरलेलं असतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते त्यांचं जे वाहन आहे त्या वाहनाला आपण म्हणतो उंदीर, पण तो वाहन उंदीर नसून त्याला म्हणतात मूषक. आणि मूषकाची पण एक वेगळी कथा आहे की तो कोण होता, काय होता, ती पण समजा वेळ मिळाली तर मी इकडे सांगण्याचा प्रयत्न करेन. तर जेव्हा ते मूषकावर बसून येत असतात तेव्हा वाटेमध्ये त्यांना एक सर्प दिसतो आणि आपल्याला माहिती आहे की सर्प हा उंदराला लागतो आणि त्याच्यामुळे जो मूषक आहे तो घाबरतो आणि जो गणपती बाप्पा यांच्या पाठीवर बसलेला असतो अचानक थांबल्यामुळे गणपती बाप्पा खाली पडतो आणि गणपती बाप्पा खाली पडल्यानंतर पोट फुटतं आणि त्याच्यातून मोदक बाहेर येतात आणि तीच आणि गणपती बाप्पा ती परत मोदक सगळे उचलायला लागतात आणि ही जी वस्तुस्थिती आहे ती चंद्र बघत असतो आणि ही चंद्र बघत असताना चंद्राला फार हसायला येतं. तो गणपती बाप्पावर हसायला लागतो, फिदी हसायला लागतो आणि गणपती बाप्पांना त्याचा राग येतो. गणपती बाप्पा काय करतात, तो सर्प घेतात आणि पोटाला बांधतात आणि नंतर ते चंद्रावर रागवतात, चंद्राला रागवतात आणि ते त्याला शाप देतात. तो शाप त्याच्यापैकी एक आहे. काही आता आपण वेगवेगळ्या कथा जेव्हा ऐकत असतो तेव्हा गणपती बाप्पाचा जो जन्म झालेला आहे तो पार्वतीचा जो काही मळ आहे त्याच्यापासून झालेला आहे. कधी सांगतात की म्हणजे ही शिवपुराणातली कथा झाली. ब्रह्मवैवर्त पुराणातली कथा अजून एक वेगळी आहे ज्याच्यामध्ये स्वतः भगवान कृष्ण किंवा विष्णू ते आहेत ते स्वतः पार्वती मातेच्या पोटी आलेले आहेत अशी एक कथा आहे. तर याच्याबाबतचं पण विश्लेषण मी आपल्यासमोर करीनच. पण याच्यामध्ये जे गणपती बाप्पा आहेत ते स्वतःचा दात तोडतात आणि चंद्रावर मारतात आणि ते सांगतात की तू कधीही पूर्णपणे गोल राहणार नाही. ही एक म्हणजे आपल्याला जे खड्डे दिसतात तर त्या खड्ड्यांविषयीची आख्यायिका अशी आहे की गणपती बाप्पाने जो दगड मारला तो आपण त्याला म्हणतो गोल आहे पण तो स्पेरिकल असतो आणि त्याच्यामुळे तो खड्डा तिकडे दिसून येतो आणि त्याचं रूप जे आहे ते विद्रूप झालेलं आहे. चंद्राचं रूप जे आहे ते विद्रूप झालेलं आहे आणि जो कोणी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र बघेल त्याच्यावर खोटे आळे येतील, त्याच्यावर मिथ्या आरोप येतील, त्याची बदनामी होईल असा शाप गणपती बाप्पा चंद्राला देतात. पण आता जेव्हा गणपती बाप्पा त्याला शाप देतात तेव्हा चंद्र जो आहे तो चंद्र घाबरतो आणि त्यांना गयावया करायला लागतो आणि तेव्हा गणपती बाप्पा जे आहेत ते काय करतात, गणपती बाप्पाची क्षमा मागितल्यावर गणपती बाप्पा लगेच त्याला शापातून मुक्तता करत नाहीत, पण त्याची जी काही तीव्रता आहे ती तीव्रता कमी करतात आणि ते सांगतात की मी नियम ठरवून देतो की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र कोणीही बघू नये आणि जर कोणी बघितला तर काय होईल, त्याच्यावर खोटे आळ येतील. ही आपल्या सेमंतकपणाच्या कथेची जी आहे ती पार्श्वभूमी आहे. मग आता नारद मुनी कुठे आलेले आहेत, द्वारकेमध्ये आलेले आहेत आणि हे कोणाला सांगतात, भगवान श्रीकृष्णांना सांगतात की अशी अशी घटना घडली होती आणि भगवान श्रीकृष्ण देखील काय करतात तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की आजपासून हा नियम सगळ्यांनी पाळला पाहिजे. तर इथूनच जी काही समंतकपणाची कथा आहे त्याची आपण सुरुवात करूया. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही समंतकपणाची कथा आहे तरी कुठे, त्याची नोंद कुठे आहे तर श्रीमद भागवतामध्ये 10व्या अध्यायामध्ये ही जी कथा आहे त्याचं वर्णन केलेलं आहे आणि जो कोणी समंतकपणाची कथा ही मनपूर्वक श्रवण करतो आणि जो कोणी ती सांगतो किंवा जो कोणी तो लक्षात ठेवतो त्याचा सर्व प्रकारच्या अपमानापासून तसंच सर्व प्रकारची जी काही दुष्कृत्य असतील किंवा प्रतिक्रिया आहेत याच्यापासून त्यांना मुक्तता मिळेल असं जे वरदान आहे हे इकडे मिळालेलं आहे. तर आता इथपासून जी आहे ती आपली समंतकपणाची कथा जी आहे ती सुरू होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कथा सुरू होण्याच्या आधी अजून जर कृष्ण कथा जर हरिकथा जर तुम्ही श्रवण करत असाल तर त्याचे पण काही फायदे आहेत
आणि नित्य नियमाने जर तुम्ही हरिकथा श्रवण करत असाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आपलं जे हृदय आहे ते हृदयाचं शुद्धीकरण होण्यासाठी हा फायदेशीर असतो. कारण आपलं जे हृदय आहे त्या हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा या दोघांचा निवास असतो आणि त्याचबरोबर आपल्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर ह्या सगळ्यांचं वास्तव असतं. तर आपण म्हणतो ना की एखादं कापड असतं आणि त्याच्यावर फार असा डाग लागलेला असतो आणि तो डाग निघता निघत नाही. तर जर आपल्या हृदयामध्ये पण काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर कोणीही याच्यापासून वाचलेलं नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये अशा प्रकारचे आवरण असतं आणि हे जर आवरण काढायचं असेल तर त्याच्यावर उपाय म्हणजे काय तर हरिकथा श्रवण करणं आणि त्या नित्य नियमाने श्रवण करत राहणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भौतिक आसक्ती जी असते आपल्याला. भौतिक आसक्ती म्हणजे काय तर माझ्याकडे पैसा आहे, त्याच्यानंतर समजा मी डॉक्टर विजय जोशी ही पदवी लागलेली आहे पण ह्या पदव्या म्हणजे सगळ्या शून्य आहे. माझं घर, दार, बाकी सगळं शून्य आहे. पण त्याच्या आधी जर भगवंत असतील तर तो एक लागला तर त्याची किंमत वाढणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण भौतिक आसक्तीच्या मागे न लागता आध्यात्मिकतेकडे आपण कसे लागू शकतो आणि ते या कथा ऐकूनच आपण त्याच्यातून या सगळ्या गोष्टी शिकू शकतो. त्याच पद्धतीने आपण जे सगळेजण इकडे बसलेलो आपण म्हणतो तर आपण सगळेजण आपल्याला स्वतःला शरीराच्या दृष्टिकोनातून बघत असतो पण आपण हे सनातन आहोत. सनातन याचा अर्थ काय आहे तर आपण पूर्वपारपासून ह्या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या शरीरात आपण प्रवास करत आलेलो या ठिकाणी आलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर मी कोण आहे हे जाणून घेणं देखील फार महत्वाचं आहे. मी म्हणजे हे शरीर नाही तर मी म्हणजे कोण ते याच्यासाठी आपल्याला एक वेगळं 2 तासाचं प्रवचन किंवा त्याच्याबद्दलचं सेशन आपल्याला घेता येईल. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आपण इकडे जी कथा श्रवण करणार आहोत समंतक म्हणायची ती आता आपण इकडे सुरुवात करूया. कारण कोणतीही जर गोष्ट सुरू करायची असेल तर त्याच्या आधी त्याची फलश्रुती जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. आणि आपण नक्कीच भौतिक जगात असल्यामुळे आपण सगळ्यात आधी हेच बघू तर याच्यापासून मला फायदा काय मिळणार आहे, याचा लाभ काय मिळणार आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं. आणि म्हणून ही सगळी जो खटाटोप केलेला आहे तो या निमित्ताने केलेला आहे. तर सगळ्यात गोष्टीची सुरुवात जी होते ती द्वारकेपासून सुरू होते आणि द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक राजा असतो. आणि हा सत्राजित नावाचा जो राजा असतो तो सत्राजित नावाचा राजा हा सूर्यदेवाचा हा उपासक असतो. आणि सूर्यदेवाचा तो फार असा निस्सीम भक्त असतो. आणि सूर्यदेव त्यांना एक मणी देतो आणि त्या मण्याचं नाव आहे समंतक मणी. आता हा जो समंतक मणी आहे त्याची ख्याती काय आहे, त्याचा जर बघायला गेलं तर आपण उपयोग काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. तर हा जो मणी आहे तो एवढा तेजस्वी आहे तो जर आपण गळ्यात घातला जसं आजकाल आपण एखादं लॉकेट गळ्यात घालतो त्याच्यामध्ये एखादा काहीतरी हिरा असतो, काहीतरी एखादं रत्न असतं. पण हा घातल्यानंतर स्वतः प्रत्यक्ष सूर्यदेवच अवतरले आहेत अशा प्रकारचा तिकडे एक देखावा तयार होत असतो. आणि त्याचमुळे हा जो सत्राजित आहे त्याच्या आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये काही गैरसमज निर्माण झालेले असतात. ते कसे त्याच्याबद्दलची आपण चर्चा करूया. पण आता हा मणी नेमका याचं महत्व काय तर हा जो मणी आहे याच्याविषयी असं सांगितलं जातं की हा मणी दररोज 170 पाऊंड एवढं सोनं तो निर्माण करत असायचा. रोज 170 पाऊंड एवढं सोनं तो निर्माण करायचा. आणि दुसरी गोष्ट अशी की हा मणी जिथे राहील तिकडे दुष्काळ, रोगराई आणि अशुभता अशी राहत नव्हती. मग इकडे भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं असं होतं की ह्या ज्या राज्याचे जे महाराज आहेत, उग्रसेन महाराज आहेत, त्यांच्याकडे तुम्ही हा
हा मणी सुपूर्द कर, म्हणजे तो लोक कल्याणासाठी उपयोगी होईल, असं भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं असतं. आणि तो कोणाला सांगतो? सत्राजितला सांगतो. पण सत्राजित हे मान्य करत नाही. सत्राजित काय करतो? सत्राजित एक देऊळ उभं करतो, त्या देवळामध्ये तो ब्राह्मण नेमतो आणि त्या ब्राह्मणांना सांगतो की नित्य नियमाने याची पूजा करता, कारण ह्याच्यापासून सोनं मिळतं, याच्यापासून रोगराई येत नाहीये. आणि हे सगळं काय आहे तर हे सगळे भौतिक फायदे आहेत, ह्याच्यापासून आध्यात्मिक असा एकही फायदा होत नाहीये. मग असाच एक दिवस सत्राजित जो आहे, सत्राजिताचा एक भाऊ आहे, त्याचं नाव प्रसेन. हा प्रसेन काय करतो? तो जो समंतक मणी आहे तो स्वतःच्या गळ्यात घालतो आणि घोड्यावर बसून सगळ्या गावाला फेरफटका, म्हणजे आजकाल आपण बघत असू की गोल्ड मॅन आणि गोल्ड वुमन इकडे तिकडे फिरत असतात आणि त्या प्रदर्शन करत असतात की आमच्याकडे किती आहे बघा. त्यांचे नखशिकांत ते भिजलेले असतात, कधी शर्ट बनवतात, काय काय करतात. अशा प्रकारचा तो कोणता? प्रसेन फिरत होता. तो सगळ्या नगरीत फिरत होता आणि तसाच तो गेला कुठे? तर तो गेला वनामध्ये. आणि वनामध्ये गेल्यानंतर त्याच्या समोर एक मोठा सिंह येतो आणि तो सिंह काय करतो? तर तो सिंह आणि प्रसेन या दोघांमध्ये झटापट होते. सगळ्यात प्रथम तो सिंह काय करतो? तो त्या घोड्याला मारून टाकतो, ज्या घोड्यावरून प्रसेन गेलेला असतो त्याला मारून टाकतो आणि त्याच्यानंतर तो या प्रसेनला देखील मारून टाकतो आणि तो जो समंतक मणी आहे तो स्वतःच्या ताब्यात घेतो आणि स्वतःच्या ताब्यात घेऊन तो पुढे जायला लागतो. आणि पुढे गेल्यानंतर तिकडे वृक्षराज जांबवंत यांना ही घटना कळते की अशा प्रकारचा एक मणी आहे आणि तो या सिंहाने स्वतःच्या तावडीत ठेवलेला आहे. म्हणून जांबवंत जे आहेत ते जांबवंत तिकडे येतात आणि ते सिंहाशी झटापट करतात आणि तो जो मणी आहे ते सिंहाला मारून टाकतात आणि मारून टाकून तो जो मणी आहे तो स्वतःच्या ताब्यात घेतात आणि स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यांची स्वतःची एक मोठी गुहा असते, त्या गुहेमध्ये ते घेऊन त्याला जातात. पण इकडे जी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे काय झालंय तर समंतक मणी घेऊन प्रसेन निघाला होता आणि तो अद्याप आलेला नाहीये. म्हणून हा जो सत्राजित आहे तो भगवान श्रीकृष्णांवर खोटा आळ टाकतो. तो खोटा आरोप असा करतो की भगवान म्हणजे हा जो श्रीकृष्ण आहे त्यांनी सांगितलं होतं की हा जो मणी आहे तो तू महाराज उग्रसेनांकडे जमा कर, म्हणजे तो राज्याच्या हितासाठी कामात येईल. परंतु मी तसं न केल्यामुळे त्यांनी माझ्या विषयी दृष्ट भावना ठेवली आणि ही दृष्ट भावना ठेवून त्यांनी काय केलं तर माझ्या भावाला मारून टाकलं असा मला संशय आहे, असा भगवान श्रीकृष्णांवर त्यांनी आरोप लावला. आता असा म्हणजे आता हा काय झाला, पण आता घटना कशी घडली होती की हा आरोप भगवान श्रीकृष्णांवर आला कसा, तर याची पार्श्वभूमी अशी आहे की भगवान नारद मुनींनी सांगितलं श्रीकृष्णाला की अशी अशा पद्धतीने गणपती बाप्पांनी शाप दिलेला आहे आणि श्रीकृष्ण देखील सगळीकडे त्याची दवंडी पिटवतात की कोणीही गणेश चतुर्थीला चंद्र बघायचा नाही. पण योगायोगाने गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हे गाईचं दूध काढायला जातात आणि दुधामध्ये ते चंद्र बघतात आणि तो चंद्र बघितल्यानंतर काय घटना घडते तर आता हा जो खोटा आरोप त्यांच्यावर लावलेला आहे तो ह्या गोष्टीमुळे लावला जातो. मग आता भगवान श्रीकृष्ण ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंदम सर्व कारण कारणम, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळ्यात मूळ जे आहेत ते गोविंद देव म्हणजे मूळ आहेत, त्यांच्यावर देखील आळ आलेला आहे. मग आता करायचं काय? भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते म्हणतात की मी तर हा आरोप सहन करणार नाही किंवा मी हा घेणार नाही, पण माझ्या भक्त शेवटी भगवान म्हणजे गणपती बाप्पा हे पण गोविंदाचेच भक्त आहेत, त्याच्यामुळे त्याची जो काही शाप दिलेला आहे त्याची लाच राखण्यासाठी किंवा त्याला खरं करण्यासाठी त्यांनी तो आळा घेतला
मग इकडे जो 17 जीत आहे तो सगळ्यांना सांगत सुटतोय की माझ्या भावाला मारलं, यांनी तो मणी पळवलेला आहे. मग भगवान श्रीकृष्ण एक काम करतात, ते द्वारकेच्या काही लोकांना बरोबर घेतात आणि ते वनामध्ये प्रसेनला शोधायसाठी निघतात. आणि प्रसेनला शोधायसाठी निघाल्यानंतर ते काय करतात, तिकडे त्यांना जाताना दिसतात तो एक घोडा मोडून पडलेला आहे. त्याच्या पुढे जातात तर प्रसेनचाही मृतदेह पडलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना असं कळतं, शेवटी भगवंत आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, त्यांना कळतं की मणी कुठे आहे, तर तो जांबवंताकडे पडलेला आहे, त्यांनी त्याच्या गुहेत नेऊन ठेवलेला आहे. आता भगवंत त्या लोकांना पटवून देतात, कारण त्यांना हे दाखवायचं होतं की प्रसेनला मी मारलेला नाहीये, तर तो आधीच मरून पडलेला आहे. म्हणजे ती लोक जाऊन तिकडे सांगतील, जेणेकरून माझ्यावरचा खोटा आरोप आहे तो नष्ट होईल. पुढे ते जातात आणि तिकडे त्या गुहेकडे पोहोचल्यानंतर तिकडे त्या गुहेला म्हणतात वृक्षाची गुहा. ती गुहाच एवढी भयंकर असते, तिला बघूनच जी काही मंडळी असतात, द्वारकेतील मंडळी असतात, ती आतमध्ये जायलाच घाबरतात. आणि त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगतात, एक काम करा, तुम्ही सगळेजण बाहेर थांबा, मी मध्ये जातो आणि बघतो आतमध्ये नेमकं काय चाललंय. तर आतमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांना असा लख्ख प्रकाश दिसतो आणि जवळ जाऊन बघतात तर जांबवंतांचा मुलगा जो असतो तो त्या मण्याबरोबर खेळत असतो. आता जांबवंत कोण आहे, तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की रामायणामध्ये आपण त्यांचं नाव श्रवण केलेलं असतं. भगवान रामाबरोबर, श्रीरामाबरोबर देखील ते असतात आणि तो पूल पाडण्यासाठी त्यांनी मदत केलेली आणि ते चिरंजीवी आहेत. तर इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना त्या मण्याचं काही पडलेलं नाहीये, कारण ते भौतिक आसक्तीपासून दूर आहे. परंतु इकडे जो मुलगा खेळत असतो त्याच्याबरोबर त्याची दाई असते. दाई म्हणजे कोणतं, त्याला सांभाळणारी एक स्त्री असते. आणि ती जेव्हा बघते की अनोळखी मनुष्य मध्ये आलेला आहे, तेव्हा ती जोराने किंचाळते. आणि किंचाळल्याबरोबर आता साहजिक आहे की एखादा मुलगा असेल आणि त्याच्या समोर एखाद कोणी आलं तर काय होते, आपण देखील काहीही विचार न करता त्याच्यावर काही संकट आलंय असं मानून आपण काय करतो, आपण धावून जातो. त्या पद्धतीने जांबवंत जो आहे तो जांबवंत हा कुठे गेला, धावत गेला आणि भगवान श्रीकृष्णांची तो लढाई करायला. आता ही जी काही लढाई आहे ती काही साधीसुधी लढाई झालेली नाही. तर ही जी लढाई आहे ती किती दिवस चालली आहे, दोघांमधलं जे युद्ध आहे ते जवळजवळ 28 दिवस, 27 दिवस पूर्ण आणि 28व्या दिवशी ते थांबलेलं आहे. 27व्या दिवशी म्हणजे हे जे 27 दिवस आहेत त्या वेगवेगळी त्यांनी सगळ्यात पहिलं म्हणजे शस्त्रांनी एकमेकाशी युद्ध केलं. त्याच्यानंतर त्या गुहेत एवढी मोठी गुहा होती की त्याच्यामध्ये झाडं होती, ती झाडं एकमेकांवर उपटून त्यांनी त्या झाडांनी एकमेकांशी त्यांनी लढाई केली. त्याच्यानंतर दगड होते मोठे मोठे, ते एकमेकांच्या अंगावर भिरकावले आणि त्याच्यानंतर सगळं संपल्यानंतर त्यांनी मुष्टी युद्धाला सुरुवात केली. आता खरं सांगायचं झालं तर जांबवंत जे आहेत ते भगवान श्रीरामाचे भक्त आहेत. इकडे जांबवंत जे आहेत तो विचार करतोय की माझ्याकडून किंवा हा जो कोणी व्यक्ती लढतोय हा काही साधा सुद्धा नाहीये. भगवान श्रीकृष्णांनी त्याची यथेच्छ अशी धुलाई केलेली आहे आणि त्याच्या नखशिकांत जे काही त्याच्या नसा नसा आहेत त्या एवढ्या दुखायला लागल्या की तो तिकडे थांबतो. आणि त्याच्यानंतर त्याच्या 28व्या दिवशी त्याच्या लक्षात येतं की हा काही साधा व्यक्ती नाही आहे. आणि नंतर मग त्याच्या लक्षात येतं काय की हे साक्षात माझे भगवान श्रीराम आहेत, ते भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये माझ्या समोर आलेले आहेत आणि तो त्यांच्या नतमस्तक झालेला आहे. तर आता इकडे प्रश्न असा उपस्थित होतो की जर जांबवंत जर हा भक्तच आहे, मग त्याला स्वतःच्या भगवंताला का ओळखता आलेलं नाहीये. त्याच्या मागचं कारण असं आहे, ते भगवद्गीतेच्या 3ऱ्या श्लोकात
तिसऱ्या अध्यायातल्या 37व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भगवंत स्वतः सांगतायत, श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजोगुण समोत्व महाशनो महापाप्मा विद्यमे वैरिणी. याचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतः सांगतायत अर्जुनाला की भौतिक रजोगुणामुळे किंवा त्याच्या संपर्कातून जन्माला येणारी आणि नंतर म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, पहिला रजोगुण निर्माण होतो आणि रजोगुणातून काय निर्माण होतं तर क्रोध निर्माण होतो आणि क्रोधामुळे काय होतं तर हे जे सगळे गुण आहेत ते आपले पापी शत्रू आहेत, ते आपल्या डोळ्यावर काय निर्माण करतात, एक प्रकारचा पडदा निर्माण करतात, जेणेकरून आपण सगळ्या ज्या वस्तू आहेत त्याला ओळखू शकत नाही. मग आता सगळ्यात महत्वाचं मी जेव्हा सगळ्यात आधी सांगितलं आपल्याला सगळ्यांना 5-6 जे गुण आहेत ते कोणते, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, या गोष्टींपासून फार जपून राहायला पाहिजे. कारण जर क्रोध आला तर त्या क्रोधामुळे आपण सतसत विवेक बुद्धी आपली घालवून बसतो, आपण विचार घालवून बसतो आणि आपण योग्य निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नसतो. तसं बघायला गेलं तर विचार केला तर आपल्या मनातच राम देखील आहे आणि आपल्या मनातच रावण देखील आहे. तो कसा तर त्याच्या बाबतीत असं आहे की आपण आपलं मन जे आहे ते मन कसं आहे, ते मन हे कधी इकडे तर कधी तिकडे. म्हणजे आता समजा आपण इकडे बसलो आहोत तर आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि हे मन जे आहे ते आपल्याला नेहमी भरकटवत असतं. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी देखील हेच सांगतात, मना सज्जन भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी घेतो स्वभावे. ते काही वेगळं सांगत नाहीये, ते सांगतायत की बाबा तुम्ही भक्ती मार्गाला लागा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे थोडक्यात सेवा. भक्ती म्हणजे काय तर प्रेम आणि भक्ती म्हणजे काय तर नातं जोडणं. आता आपण सगळेजण इकडे बसलेलो आपण एकमेकांचे नातेवाईक आहोतच, फक्त फरक असा आहे आज आपलं गणपती बाप्पाशी वर्षानुवर्षाचं युगायुगांचं नातं आहे, पण आपण ते विसरलेलो आहोत. का विसरलेलो आहोत कारण मी मगाशीच सांगितलं की आपण एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मात या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो असताना आपण एवढे भाग्यवान आहोत, एवढे भाग्यवान आहोत की आपण आपली जी भक्ती आहे ती एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये कॅरी फॉरवर्ड रीतीने घेऊन आलेलो आहोत. आणि म्हणूनच आपलं भाग्य असं आहे की आपण गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करत आहोत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भक्ती म्हणजे काय तर प्रेम, भक्ती म्हणजे काय तर सेवा आणि भक्ती म्हणजे काय तर नातं. आपलं भगवंताशी काय नातं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ते जाणून घेणं. आणि भगवंतापासून आपण वेगळे का झालेलो आहोत त्याच्या मागचं कारण ते आहे की आपल्याला स्वतःला भौतिक जगामध्ये येऊन आपल्याला काहीतरी आनंद उपभोगायचा होता आणि तो आनंद उपभोगायचा असल्या कारणाने आपण या भौतिक जगामध्ये आलेलो आहोत. आणि जर आपल्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आपण भगवंताचं आपण जास्तीत जास्त जेवढी भक्ती करता येईल. मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्ती म्हणजे काय आणि ती भक्ती कशी करायची याच्या बाबतीत देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि प्रल्हाद महाराज जे आहेत ते भागवतामध्ये त्याचं एक वर्णन करतायत. ते काय आहे, शरणं कीर्तनं विष्णू स्मरणं पाद सेवनम अर्चनं वंदनं दास्यं सख्य आत्मनिवेदनम. म्हणजे काय तर सगळ्यात ह्या 9 पायऱ्या आहेत भक्तीच्या आणि ह्या ज्या 9 पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली पायरी जी आहे ती म्हणजे श्रवण करणं. आपण भगवंताविषयी जेवढं श्रवण करू, जेवढ्या कथा ऐकू, जेवढी भजनं ऐकू किंवा त्यामुळे आपल्यामध्ये प्रेम उत्पन्न होईल. कोणाबद्दल प्रेम उत्पन्न होईल
तर ते भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न होणार आहे. अहो, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्या बाळाला माहिती असतं की माझी आई आहे, त्याला आईविषयी प्रेम निर्माण होतं, त्याच्यानंतर वडिलांविषयी प्रेम निर्माण होतं, त्याला नंतर नाती माहीत पडतात तेव्हा त्यांच्याविषयी प्रेम निर्माण होतं. त्याच पद्धतीने जर आपण भगवंताच्या कथा ऐकत राहिलो तर आपल्याला भगवंताविषयीचं प्रेम जागृत होणार आहे. साधं जर लग्न करायच्या आधी आपल्याला माहिती नसते की आपली पत्नी कोण आहे, पण नंतर आपलं त्या पत्नीवर प्रेम जडतं आणि त्याच्यानंतर होले होले हो जाएगा प्यार वगैरे अशी गाणी गायला लागतात. मग भगवंताविषयी काय नाही प्रेम निर्माण होणार आपल्या मनामध्ये? आपण तो प्रयत्न आपल्या मनापासून केला पाहिजे. जर आपण भगवंताच्या कथा ऐकल्या, भगवंताच्या लीला जर श्रवण केल्या, भगवंताची भजनं जर गायली तर ते प्रेम हे नक्कीच निर्माण होणार आहे. पण मी एक गोष्ट ऐकली, एक दोन दिवस ऐकून असं होणार आहे का? याच्यासाठी सतत ऐकत राहायला पाहिजे. आणि जर आपण हे सतत ऐकत राहिलो, या कथांचा, या काही पौराणिक कथा नाही आहेत किंवा या आपल्याला या वेब दुनियेमध्ये सांगितलं जातं की एक दंतकथा होती, या दंतकथा अजिबात नाही आहेत. आपली पुराणं जी आहेत, हा इंग्रजांनी जो काही त्याच्याबद्दलचा 1835 साली जो काही अपप्रचार केलेला, आपली जी गुरुकुल पद्धती होती ती गुरुकुल पद्धती नष्ट करून आपल्याला सिस्टमॅटिकली त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला देवत्वापासून तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण भारताला आधी पण म्हणायची सोने की चिडी, आणि त्यांच्यावर गुरुकुल असल्यामुळे त्यांना राज्य करता येत नव्हतं आणि म्हणून त्यांनी मिशनरी स्कूल चालू केल्या. ही सगळ्यात महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आपले जे ग्रंथ आहेत, महाभारत आहे, रामायण आहे, भगवद्गीता आहे, ह्या आपण शिकल्या पाहिजेत. कारण याच्यामध्येच मूळ लपलेलं आहे की आपण कसं जगलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर आपण श्रवण केल्या तरच आपण ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी एखादा मार्ग काढू शकतो. तर इकडे जी कथा चालू होती हे थोडं विपर्यास झालेलं नाही, पण थोडं आपल्याला ज्ञान यावं या दृष्टिकोनातून फार सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यात इकडे गोष्ट अशी घडली की जामवंतांनी मग त्याला कळलं की भगवान हे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये माझ्या समोर आलेले आहेत आणि श्रीकृष्णाने सांगितलं की माझ्यावर हा चुकीचा आळ आलेला आहे. त्यावेळेला जामवंत जो असतो तो काय करतो, स्वतःच्या जवळ असलेला समंतक मणी आहे तो भगवान कृष्णाला देतो आणि त्याचबरोबर तो भगवंताला प्रार्थना करतो की भगवंता, माझी उपवर कन्या आहे, तिचं नाव आहे जांबवती, तिच्याशी तुम्ही विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून तिकडेच जांबवंत आणि जांबवतीचा विवाह तिकडेच लावला जातो. आता इकडे ही 28 दिवसानंतरची कथा आहे, पण आपण परत जाऊया मागे. तिकडे 12 दिवस घडून गेलेले होते आणि बाहेर जी माणसं होती, जी घाबरलेली होती, त्यांना वाटलं आता कृष्णाचं काही खरं नाही, हा मध्ये गेला म्हणजे आता काय बाहेर येणार नाही. ते जातात आणि परत जातात आणि तिकडे सांगतात की कृष्ण मध्ये गेलेला आहे आणि आता तो काही बाहेर आलेला नाहीये. आता वसुदेव आणि देवकी यांना ही बातमी कळली आणि ते जातात चंद्रभागेकडे. चंद्रभागा देवीचं ते एक पूजन करतात आणि तिला सांगतात की देवी, आमच्या कृष्णाला तू सुखरूप परत पाठव. बघा, भगवंतासाठी ते प्रार्थना करताय. आणि त्याच्यानंतर त्याच वेळेला जेव्हा पूजा चालू असते त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते जांबवतीला घेऊन येतात आणि ते बघतात आणि सगळेच तिकडे आनंदित होतात. आता जेव्हा भगवान श्रीकृष्ण तो समंतकपणे घेऊन येतात आणि जांबवतीला घेऊन आलेले बघतात, सगळे आनंदित होतात. आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण काय करतात तर एक राजदरबार बोलवतात आणि त्या राजदरबारामध्ये ते सतराजिताला बोलवतात आणि सतराजिताला बोलवून सगळ्यांच्या समोर तो जो समंतक मणी आहे तो त्यांच्याकडे तो देतात. आणि सतराजित एवढा खजील झालेला असतो, तो सतराजित तिकडे भगवंताशी काहीही बोलू शकत नाही. तो खजील होतो, तो मणी घेतो आणि तो मणी घेऊन
तो परत जातो. परत गेल्यानंतर तो घरी गेल्यानंतर पश्चाताप करतो आणि पश्चाताप केल्यानंतर त्याची मुलगी सत्यभामा तिला घेऊन तो भगवान श्रीकृष्णाकडे येतो आणि तो सांगतो, भगवंता माझ्याकडून फार मोठी चूक झालेली आहे, हा मणी देखील तूच ठेव आणि ही सत्यभामा देखील तू आता उपवर कन्या तुझी पत्नी म्हणून तिला स्वीकार कर. त्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात की हा जो मणी आहे ना, हा तू तुझ्या देवालयातच परत नेऊन ठेव, त्याची पूजा करतो आणि ही सत्यभामा जी आहे तिच्या बरोबर मी विवाह करतो असं म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांचं विवाह तिकडे होतो. अशा पद्धतीने हे जे समंत उपाख्यान आहे ते इकडे पार पडलेलं आहे. पण नंतर ह्या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की भौतिक जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीने आपण अंध होऊ नये. भौतिक संपत्ती म्हणजे काय, तर जे काही आपल्याकडे विषय आहेत ते विषयाला अनुसरून आपण कधीही आपल्यामध्ये उन्माद करू नये. त्याच्यामध्ये आपण चुकीचे निर्णय घेतो. आपल्याला जेव्हा अहंकार येतो, आपल्याला जेव्हा उन्माद येतो, तेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो आणि हा जो मोह असतो तो मोह आपल्याला घातक करतो. त्याचबरोबर सत्राजितासाठी पण हे एक महत्त्वाचं आहे की तो भगवंताची निंदा करतो. तर भगवंताची निंदा कधीही करू नये. कारण आपण जर बघितलं तर आपण हिंदू समाजातले जे आहोत किंवा सनातन धर्मातले आहोत, तर आपण भगवंतावर असू दे किंवा गणपती बाप्पावर असू दे किंवा कोणावरही असू दे सहजरित्या जोक देखील करत असतो. पण हा फार फार मोठा अपराध आपण भगवंताच्या प्रती करत असतो. तुम्ही जर बघाल तर इतर समाजातले लोक असतील किंवा इतर धर्मीय लोक असतील ते त्यांच्या देवाची कधीही विटंबना किंवा त्यांची कधीही अवहेलना कधीही करत नाही. पण आपल्याकडे गणपती बाप्पा असू दे किंवा इतर कोणतीही देवी देवता असू दे किंवा विष्णू देवता असू दे कोणी असू दे त्यांच्याविषयी आपण सहज जोक क्रॅक करत असतो. ते सगळ्यात पहिले म्हणजे आपण आपल्या देवतांविषयी अपराध करत असतो आणि ती निंदा निश्चितच त्यांना अधिकपणे घातक ठरणारी आहे. आणि आता भगवंताचं जे काही सत्यभामेबरोबर लग्न झालेलं आहे त्याच्या पुढे देखील काही घटना आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याकडे 20 मिनिटाचा वेळ आहे अजून. तर सत्राजिताचं पुढे काय होतं, तर सत्यभामेला भगवान श्रीकृष्णांना देण्यात येतं आणि सत्यभामा आपली पत्नी व्हावी असं बरेच जणांच्या मनात असतं आणि त्याच्यामुळे शतधन्वा नावाचा एक व्यक्ती असतो. त्या शतधन्वाला असं वाटत असतं की ही माझी पत्नी व्हावी, सत्यभामा माझी पत्नी व्हावी हे त्याला वाटत असतं. परंतु आता श्रीकृष्णाबरोबर तिचा विवाह झालाय, आता कसं करावं म्हणून तो त्याचा सूड उगवण्यासाठी म्हणजेच काय तर सत्राजिताचा वध कसा करता येईल याचं प्लॅनिंग तो सुरू करतो आणि सत्राजिताचा वध करण्यासाठी तिकडे त्याला साथ देताना तो शतधन्वाबरोबर एक असतो अक्रूर आणि दुसरा असतो कृतवर्मा असे तिघं मिळून प्लॅन करतात. मग आता हा जो प्लॅन आहे किंवा हे जे नियोजन आहे ते कधीतरीच न्यावं याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लाक्षागृहामध्ये पांडवांना पाठवण्यात येतं आणि असं सांगण्यात येतं की त्यांना त्याच्यामध्ये जाळून मारण्यात आलेलं आहे. पण भगवान श्रीकृष्णांना ही माहिती आहे की मुळात त्यांना मारलेलंच नाही, ते जिवंतच आहेत. परंतु ही जी अफवा आहे ती खरी ठरावी आणि भीष्म, विदुर, गंधारी त्याचबरोबर द्रोण यांना त्यांचं एक दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांना एक स्पेस मिळावी म्हणून ते काय करतात, ते स्वतः आणि बलराम हे हस्तिनापुराला निघून जातात आणि हस्तिनापुराला निघून गेल्यानंतर पुढे काय होतं तर हा जो शतधन्वा आहे तो शतधन्वा हा रात्री झोपेमध्ये सत्राजिताचा तिकडेच वध करतो. अगदी खांडोळ्या त्याच्या करून टाकण्यात येतात आणि त्याच्या काही आसपासच्या ज्या त्याच्या स्त्रिया असतात त्या स्त्रिया त्यांना फार विरोध करत असतात, परंतु ते ऐकत नाहीत पण त्याला मारून टाकतात.
आता सत्यभामा ही भगवान कृष्णाची जी पत्नी आहे ती अतिशय दुःखी होते, कष्टी होते आणि आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी स्वतः सांगण्यासाठी ती हस्तिनापुराला पोहोचते. पण त्याच्या आधी स्वतःच्या वडिलांचा जो मृतदेह आहे त्याच्यावर ती अंत्यसंस्कार करत नाही. ती त्याला तेलामध्ये जतन करून ठेवते आणि ती स्वतः हस्तिनापुराला निघून जाते. आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते स्वतः ही बातमी ऐकतात आणि ते स्वतः कुठे निघून येतात, ते पुनश्च एकदा माघारी निघून येतात. आता शतधन्वाला जेव्हा कळतं की द्वारकेला श्रीकृष्ण परत येत आहेत तो फार घाबरतो आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णापासून आणि बलरामापासून वाचण्यासाठी शतधन्वा जो आहे तो आता मदत मागायला जातो. कोणाकडे जातो? तर तो कृतवर्माकडे परत मदत मागायला जातो. कृतवर्मा आधी त्यांना काय करतो, पाठिंबा दिलेला असतो, आता हात वरती घेतो. तो सांगतो बलरामाशी आणि श्रीकृष्णाची वैर घेणं मला अजिबात परवडण्यासारखं नाहीये, तू तुझ्या मार्गाला निघून जा. तर त्यावेळेला तो अक्रूरकडे जातो. आता अक्रूर म्हणजे श्रीकृष्णाचा काकाच असतो. तो देखील सांगतो बाबा श्रीकृष्ण आणि बलरामाशी मी कशाही प्रकारचं वैर घेणं मला झेपणार नाहीये. उलट ते श्रीकृष्णाच्या महिमेचा गौरवगान करतात त्यावेळेला. आणि शेवटी शतधन्वा काय करतो, तो समंतक मणी जो सतराजिताकडून घेतलेला असतो तो अक्रूराकडे ठेवतो आणि स्वतः घोड्यावर बसून मिथिलेकडे पळून जातो. आता जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे यांना कळतं हा मिथिलेकडे गेलेला, ते द्वारकेला हा मिथिलेला गेलेला आहे, ते एवढ्या जोरदारपणे रथ चालवतात की एका रात्रीमध्ये द्वारकेहून मिथिलेला पोहोचतात. आणि तिकडे गेल्यानंतर बघतात तर काय, हा शतधन्वा जो आहे तो थकलेला आहे, त्याचा घोडा देखील थकलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन बघतात तर तो घोडा मरण पावलेला आहे. आणि हा शतधन्वा शेवटचा उपाय म्हणून काय करतो, तो धावायला सुरुवात करतो. धावून 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 तो अगदी थकून गेलेला असतो. आणि श्रीकृष्ण जेव्हा त्याला बघतात तेव्हा सुदर्शन चक्र सोडतात आणि त्याचा मुंडकं तिकडेच ते उडवतात. आणि त्याच्यानंतर ते बघतात का आता समंतकमणी ह्याच्याकडे आहे का, तर समंतकमणी त्याच्याकडे नसतो. तो समंतकमणी कोणाकडे असतो, तो अक्रूराकडे ठेवलेला असतो. आणि त्यावेळेला बलराम जे असतात ते बलराम काय करतात, ते स्वतः मिथिलेला जातात आणि श्रीकृष्ण आहेत ते परत द्वारकेला परत येतात. आणि परत आल्यानंतर 17 चिताचा जो मृतदेह आहे त्याच्यावर अंत्यसंस्कार ते करतात. आणि अक्रूर आणि कृतवर्मा ह्या दोघांनीही ते या कटामध्ये सहभागी झालेले आहेत. ते श्रीकृष्ण आणि बलरामाला घाबरतात आणि ते द्वारका सोडून निघून जातात. आणि त्याच्यानंतर घटना अशी घडते की समंतक मण्याचं जे काही अस्तित्व असतं त्याच्यामुळे फायदा काय होत असतो, तर रोजचं 170 पाऊंड सोनं मिळत असतं, तिकडे रोगराई नसते, त्याच पद्धतीने तिकडे दुष्काळ देखील नसतो. पण अक्रूर स्वतःबरोबर तो समंतक मणी घेऊन जातो आणि तो घेऊन गेल्यामुळे काय होतं, तर तिकडे दुष्काळ पडू लागतो आणि तिकडे त्या लोकांना असं वाटतं की आपल्या राज्यावर जे संकट आलेलं आहे तर समंतक मणी नसल्यामुळे हे झालेलं आहे. तर भगवान श्रीकृष्ण काय करतात, तर अक्रूराला तिथून परत बोलवतात आणि परत बोलवून ते काय करतात, तर त्याच्याकडून सत्य बजावून घेतात की बाबा तू त्या गटामध्ये सहभागी होतास का, होतो. आणि त्याच्यानंतर तो मणी सगळ्यांच्या समोर सादर करायला लागतात आणि त्याच्यानंतर तो पुन्हा अक्रूराकडे दिला जातो. अशा पद्धतीने हा जो समंतक मणी आहे तो समंतक मणी आपण सगळ्यात पहिल्यांदा श्रवण केलं की तो सगळ्यात पहिला असतो जो सूर्यदेवाकडे असतो. त्याच्यानंतर तो कोणाकडे जातो, 17 जिताकडे जातो. 17 जिताकडून कोणाकडे जातो, तो प्रसेनकडे जातो. प्रसेनकडून कोणाकडे जातो, तो सिंहाकडे जातो. सिंहाकडून कोणाकडे गेला, तर जांबवंताकडे गेला. जांबवंताकडून कुठे गेला, तर तो कृष्णाकडे आला. आणि कृष्णाकडून परत 17 जिताकडे गेला. 17 जिताकडून कोणाकडे गेला, तो अक्रूरकडे नाही गेला, शतधन्वाकडे गेला. आणि शतधन्वाकडून कोणाकडे गेला, तो परत शतधन्वाकडून कोणाकडे गेला, तो अक्रूरकडे ठेवतो. आणि अक्रूर नंतर कोणाकडे येतो, तो परत
तर श्रीकृष्णाकडे तो श्रीकृष्ण परत कोणाला देतात अक्रूराला देतात. पण आता ही जी गंमत आहे तर आता हा विचार करतो सूर्यदेवाकडे आला कसा आला, बरोबर की नाही. मग त्याच्या विषयीचे 2 मिनिटं मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिला हा जो मणी आहे तो सगळ्यात पहिला असतो भगवान श्रीकृष्णाकडे. आणि हा जो मणी असतो श्रीकृष्णाकडे तो भगवान कृष्ण जे आहेत ते कोणाकडे देतात, शंकर भगवंताकडे देतात, शंकर भगवानाला देतात. आणि शंकर भगवान म्हणतात मी कोण आहे, मी वैराग्यवासी, मला काय करायचं या सोन्या नाण्याचं, हा घेऊन टाकते. देतात कोणाला, तर शंखचूड नावाचा एक राक्षस असतो त्या राक्षसाला देतात. आणि हा शंखचूड जो असतो तो कपाळावर त्याला बांधतो आणि इकडे तिकडे हिंडत असतो, वृंदावनात येतो आणि हिंडत असतो, इकडे तिकडे फिरत असतो. आणि तो फिरत असताना होळी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर तिकडे एक आहे श्यामवन आहे. त्या श्यामवनामध्ये एक सिंहासन आहे. त्या सिंहासनाजवळ होळी पौर्णिमेच्या दिवशी भगवान कृष्ण आणि बलराम जे आहेत ते आपल्या गोपीं समवेत रासलीला करत असतात. आणि हा जो असतो शंखचूड तो म्हणतो की बघा माझ्याकडे काय आहे, समंतक मणी आहे. तो समंतक मणी मी काय करतोय, माझ्याकडे एवढं वैभव आहे तर त्या ज्या गोपी आहेत त्यांना तो आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यावेळेला भगवान कृष्ण बलरामाला सांगतात तू जरा या गोपींची काळजी घे, मी याला बोलून येतो. आणि तो जेव्हा कृष्ण त्याच्या पाठी लागतो तेव्हा तो धावायला सुरुवात करतो आणि एका मुष्टी प्रहाराने शंखचूडाला भगवान श्रीकृष्ण मारतात. त्याच्यानंतर तो समंतक मणी भगवान श्रीकृष्ण परत स्वतःकडे घेतात आणि स्वतःकडे घेऊन ते कोणाला देतात, बलरामाला देतात. आणि बलराम काय करतात, मला काय करायचं आहे हा मणी, म्हणून तो मणी घेऊन ते देतात राधाराणीला देतात. आणि राधाराणी जी आहे ती सूर्यदेवाला देते. आणि त्याच्या पुढचा जो काही आपण घटनाक्रम आहे, जी कथा आहे ती आपण सगळ्यांनी श्रवण केलेली आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर श्रीमद भागवतामध्ये जी काही या कथेची फलश्रुती सांगितलेली आहे ती म्हणजे काय आहे, जो कोणी ही कथा भक्तिभावाने ऐकतो किंवा सांगतो तो पापमुक्त होतो आणि त्याला शांती प्राप्त होते. हे सगळ्यात महत्वाचं असतं की भागवतामध्ये ज्या काही कथा दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, त्या कथा जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा प्रत्येक कथेची काही ना काहीतरी फलश्रुती आहे. आणि त्या फलश्रुती जर ऐकून आपण जर त्या कथा जर श्रवण केल्या तरी आपली भगवंताबद्दलची भक्ती जी आहे ती दृढ होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तर ह्या कथेमधून आपण काय बोध घेऊ शकतो तर सगळ्यात महत्वाचं एक आहे तर संपत्तीचा जो लोभ आहे तो लोभ जो आहे तो अनर्थ घडवून आणतो. आपण बघितलं समंतक मण्याच्या लोभामुळे कट, खून आणि कलह निर्माण झालेले आहेत. आणि त्याचमुळे संपत्ती जी आहे ती कशासाठी वापरली गेली पाहिजे तर ती नेहमी कल्याणकारी कामासाठीच नेहमी वापरली गेली पाहिजे. नाहीतर ती संपत्ती जी आहे ती विध्वंस घडवून आणणार आहे. त्याच पद्धतीने आपलं मन देखील आहे. आपल्या मनामध्ये जर आपण चांगले विचार आणले तरच, म्हणजे आपण म्हणतो ना गार्बेज इन गार्बेज आउट, म्हणजे कचरा जर डोक्यात आला तर डोक्यातून कचराच बाहेर पडणार आहे. त्याच पद्धतीने जर चांगले म्हणजे व्हॅल्यू इन तर व्हॅल्यू आउट होणार आहे. म्हणजे जर चांगली मूल्य जर आपण घेतली तरच मूल्य बाहेर पडणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण फार आपल्या मनाप्रती सजग राहायला पाहिजे. कारण आपण रोज काय करतो, सकाळी उठल्यानंतर आपले दात घासतो, त्याच्यानंतर आपण आंघोळ करतो, प्रातःविधीला जाऊन येतो, आपण आपल्या शरीराची फार काळजी घेतो. जर मी विचारलं की तुमच्या घरासमोर एखाद्याने कचरा आणून टाकला तर तुम्ही काय कराल, त्याच्याशी भांडाल तुम्ही, त्याला सांगायचं बाबा आमच्या घरासमोर कचरा आणून टाकू नको, आम्ही रोज साफ करतो तिकडे, बरोबर ना. मग त्याच पद्धतीने जर आपल्या समोर किंवा आपल्या जवळ जर कोणाची निंदा होत असेल तर आपण सावध राहायला पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे बाबा ते विचार मला तू सांगू नको, ते विचार अजिबात मला सांगू नको किंवा तू कोणाची निंदा नाराजगी करू नको. उलट तू मला त्या व्यक्तीचे चांगले 4 गुण सांग. कारण अशी गोष्ट आहे की आपले डोळे
आपले कान, आपलं नाक, आपलं तोंड, आपली त्वचा, ही जी आपली इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय काय करतात? आता माझे पण डोळे डिफेक्टिव्ह आहेत, म्हणजे मला चष्मा लावायला लागलाय, त्याला लेन्स लावायला लागलाय, तेव्हा पुढे मी बघू शकतो. आणि त्याचबरोबर जर मी आता बाहेर बघायचा प्रयत्न केला तर मला बाहेरचं दिसणार नाही किंवा कोणालाही बाहेरचं दिसणार नाही. म्हणजे आपले जे डोळे आहेत त्याला काय आहे, काहीतरी लिमिटेशन्स आहेत. त्याच पद्धतीने कान जे आहेत त्या कानासाठी पण काय आहेत तर लिमिटेशन्स आहेत. आपण जे काही विचार करतो ते विचार करण्याला पण लिमिटेशन्स आहेत. मग आपण ह्या गोष्टीची नेहमी काळजी घेतली पाहिजे की आपण काय करायला पाहिजे तर चांगलं श्रवण केलं पाहिजे, त्यामुळे आपण चांगलं बोलू शकू. त्याचबरोबर महत्वाचं हे आहे की आपण भक्त म्हणजे काय तर भगवंताची सेवा, जी काही सेवा मिळेल ती सेवा आपल्याला जशी काही करायला मिळेल ती करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्या हृदयामध्ये जे काही जे 6 अवगुण सांगितलेले आहेत ते अवगुण कमी होण्यासाठी मदत होईल. ते नष्ट कोणाच्याच होणार नाही. मी इकडे बसलोय याचा अर्थ मी काही फार विद्वान आहे अशाचा प्रकार नाहीये. ते गुण आपल्यामध्ये पण आहेतच, पण ते कशी कमी करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण जरी प्रयत्न सुरू केला तरी आपल्याला भगवंताची भक्ती जास्तीत जास्त कशी प्राप्त होईल या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊ शकतो. तर आपल्याकडे कथा बरेच आहेत, आपल्याकडे साठा बराच आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि तुम्ही आपल्या ब्रिजेशजी मोरे यांचं प्रवचन आधी ऐकलेले 5 ते 6 आणि त्याच्यानंतर आता माझं एक जवळजवळ 55 मिनिटाचं तुम्ही श्रवण केलेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक कृतज्ञता तसंच आभार व्यक्त करतो. आणि एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर मी सांगू इच्छितो की भगवद्गीता या विषयावरती मी माझ्या घरी आणि माझी पत्नी गौरी हे आमच्या बिल्डिंग मध्ये आम्ही 15 मुलांना दर रविवारी आम्ही भगवद्गीतेचे श्लोक घरी करून आम्ही शिकवतो. जवळजवळ 15 रविवार झालेले आहेत. आणि मला तुमच्या सगळ्यांना प्रस्ताव ठेवावा असा वाटतो, विनंती करावीशी वाटते की मी जर त्या बाहेरच्या मुलांना शिकवू शकतो तर आपल्या इकडच्या मुलांना देखील मी ती शिकवू शकेन. जर तुमची कोणाची इच्छा असेल तर मी पाहिजे तर इकडे येऊन ते दर रविवारी एखादा तुम्ही 1 तास द्या, त्या तासामध्ये मी येऊन भगवद्गीता हे मी जे श्लोक महत्वाचे आहेत, कारण हे श्लोक म्हणजे काय तर आपल्या जीवनाचं मॅन्युअल आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला निर्णय घेण्याची जर काही गरज भासली किंवा निर्णय पदोपदी घ्यायला लागतात, कारण जीवन म्हणजे काय तर प्रत्येक क्षणाला आपल्याला संघर्ष करायचा असतो, आपल्या मनामध्ये द्वंद्व चालू असतो. आणि त्यावेळेला मी योग्य निर्णय कसा घेऊ शकेन ते आपल्याला भगवद्गीता शिकवतं. आणि त्या भगवद्गीतेतले श्लोक आपल्याला येणं आणि ते कशा पद्धतीने आपल्या जीवनात उतरवायचे आहे ते जर आपल्याला समजलं तर आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य आपण सुकर करू शकू. याबद्दल मला हा एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच हा मी प्रस्ताव तुमच्या समोर ठेवतोय. जर तुम्हाला तो प्रस्ताव योग्य वाटत असेल तर तुम्ही मला कळवा. त्या हिशोबाने आपण पुढचं जे काही प्लॅनिंग असेल, कारण आपलं एक गणपती बाप्पाचं 200 वर्ष सुरू झालेलं आहे आणि जेव्हा ते पूर्णत्वास येईल तेव्हा निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने मुलांकडून त्याबद्दल चांगलं श्रवण करू शकू याबद्दल मला एक विश्वास वाटतोय. धन्यवाद.